नमस्कार मैत्रिणींनो, जय गजानन श्री गजानन। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर काल मी मैत्रिणींनो एक व्हिडिओ टाकलेला होता ब्लाऊज व ड्रेसचा। त्या ताईंना ड्रेस टाईट होत होता व एका ताईंना ब्लाऊज टाईट होत होतं। ते कशा पद्धतीने वाढवायचं ते मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं। तर तो व्हिडिओ माझा खूप लोकांनी बघितला, जवळजवळ 50 का 55 व्ह्यूज मला त्याला मिळाले। त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करते। तर एका ताईंची मला कमेंट आली की ताई, जर कधी पुढं टाईट झालं तर कशा पद्धतीने ब्लाऊज वाढवायचं। तर मी त्या ताईंना सांगू इच्छिते, जर कधी आपलं 4 टक्सचं ब्लाऊज असलं ताई किंवा प्रिन्सेस कटचं ब्लाऊज असलं तरच आपण त्याला पुढच्या साईडने वाढवू शकतो। कटोरीचं ब्लाऊज असेल तर आपण ते वाढवू शकत नाही, त्याला नवीनच पीस घेऊन शिवावं लागतं। तर मी तुम्हाला दाखवते। आता हे आपल्याकडं सेम तशाच पद्धतीचं ब्लाऊज आलेलं आहे। जसं मी काल दाखवलं ना ताई, तसंच ब्लाऊज आलेलं आहे। तर हे बघा, हे 4 टक्सचं ब्लाऊज आहे। तर आता ह्या ताईंना पण हे ब्लाऊज येत नाही, तर आपण याला आहे ना मार्जिंग आहे, तर त्यांनी सांगितलं अशी मार्जिंग आहे बघा। तर हे पूर्ण उसवून साधी फिटिंग करायची। याचा प्रॉब्लेम एवढ्यातच सॉल्व्ह होणार आहे, कारण इकडं मागं हुक पट्टी आहे। आणि जर कधी आपल्याला वाढवायचं असेल पुढच्या साईडने तर काय करायचं ताई, ह्या इथं ही लूक पट्टी काढून टाकायची, हे हुक काढून टाकायचे व इथं ह्या साडीमधला कापड ब्लाऊज विदाऊट असलं तर काहीच विलाज नसतो, पण सेम जर कधी ब्लाऊज असलं तर आपण साडीमधून हा कापड व अस्तर लावून 2 बोटं इकडनं व 2 बोटे इकडनं कापड वाढवून ते ब्लाऊज आपण तयार करू शकतो व पुढची बाजू ही वाढवू शकते, तिच्याने ब्लाऊज आपलं बरोबर येईल। दुसरी गोष्ट, प्रिन्सेस ब्लाऊज, जर कधी प्रिन्सेस ब्लाऊज टाईट होत असले तर काय करायचं, हे मापाला आलेलं आहे, याचा काही प्रॉब्लेम नाही। तर हे प्रिन्सेस भाग आहे मैत्रिणींनो। तर काय करायचं, ह्या इथून सेम साडीचा कापड असला तर ठीक आहे, नाही तर आपण असं मार्केटमधून असा कापड आणू शकतो व इथं 2-2 किंवा 3-3 बोटं लावून आपण हे अशा पद्धतीने वाढवू शकतो। आणि बाहीमध्ये किंवा कुठं कमरेमध्ये, बाईचं तर आतापर्यंत माझ्याकडं आलेलं नव्हतं, आणि आलं तर मी नक्की शेअर करेल। पण सध्या तरी मला हे 1-2 ब्लाऊज असे आलेले आहेत की पाठीला मी त्याला जॉईंट मारत आहे। आता याचा प्रॉब्लेम असा आहे की मी सांगितलं तुम्हाला की हे आतून बाहेरून फिटिंग आहे, तर आपण त्याला उसवून साधी फिटिंग केली तर तो प्रश्न सॉल्व्ह होणार आहे। आणि कटोरी ब्लाऊजचं कसं आहे मैत्रिणींनो, कटोरी ब्लाऊजचे कटोरीचा आकार असल्यामुळे आपण तिथं वाढवू शकत नाही, तिच्याने ते काय होईल, जरी वाढवलं तर कटोरीचा टक्स फिरेल, म्हणून आपण न वाढवलेलंच बरं कटोरीचं ब्लाऊज। पण माझ्याकडं तसलं ब्लाऊज आलेलंच नाही, माझ्याकडं एक तर 1 टक्स, 4 टक्स किंवा प्रिन्सेसच आलेले होते रिपेरिंगला, आणि ते पण माझ्या नेहमीच्या कस्टमरचे असल्यामुळे मला ते घ्यावे लागले। तर म्हणून मी तो व्हिडिओ शेअर केला। तर त्या ताईंनी मला छान कमेंट केली, मी त्या ताईंना हे कमेंटद्वारा उत्तर देत आहे। धन्यवाद ताई। जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओला लाईक व शेअर करा व कमेंट पण जास्तीत जास्त करा। तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायला आवडेल ते। धन्यवाद।